महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। दिल्लीमध्ये ठाकरेंच्या भेटीसाठी काँग्रेसचे काही नेते सध्या गेल्याचं दिसतंय। विधानसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात या बैठकीमध्ये या भेटीच्या दरम्यानही चर्चा होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे हे सध्या 3 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्याच दरम्यान सध्या काँग्रेसच्या नेत्यांच्या या भेटीगाठींचं सत्र सुरू आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, आपण बघतोय काँग्रेसचे नेते जे आहेत ते आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेल्याचं कळतंय। जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चर्चा होऊ शकते। अगदी बरोबर यामिनी, जसं आपण पाहिलंय की याआधी कधीही उद्धव ठाकरे हे 3 दिवसांसाठी दिल्ली दौऱ्यावर नाही आले। ते 1-2 दिवसांपर्यंत थांबायचे आणि कामं झाल्यानंतर ते पुन्हा मुंबईला जायचे। मात्र यावेळेला 3 दिवसांचा दौरा आखला गेलाय। आताही आपण पाहतोय अनिल देसाई आणि अरविंद सावंत खासदार दोन्ही इथे आलेले आहेत। काही वेळापूर्वी रमेश चेन्नीथला इथं आले आहेत। बैठक सुरू आहे ज्यामध्ये इतर नेते ही उपस्थित आहेत। आपण इथं पाहतोय जितेंद्र आव्हाड इथं आलेले आहेत, जे दिल्लीला काही कामांसाठी होते आणि याआधी निलेश लंके इथे आले होते। म्हणून भेटीगाठीचं सत्र सुरू आहे आणि आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण या दौऱ्यानंतरच जितेंद्र आव्हाड माझ्यासोबत। सर, काय म्हणाल, काय बैठक, चर्चा, सदिच्छा भेट काय? मी आलेलो सुप्रीम कोर्टाच्या तारखेसाठी। मला संध्याकाळी अजून कोणातरी भेटायचं आहे। त्यात समजलं की उद्धव साहेब इथे आलेत। सहज आलो, चहा पेलो, थोड्या वेळ अजून थांबीन। रमेश चेन्नीथलाही आले आहेत, भोगांमध्ये भेट सुरू आहे। ते त्यांचं पर्सनल काय असेल, माझा हा दौरा महत्त्वाचा असेलच ना, कारण पवार साहेबांनाही भेटणार आहेत, सोनिया गांधींनाही भेटणार आहेत। म्हणून महाविकास आघाडीची ताकद, जागा वाटप हे सगळे विषय असतीलच दौऱ्यामध्ये। मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही। तर जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली, जसं मी म्हणालो की इथं ज्या प्रकारे रमेश चेन्नीथला यांची बैठक सुरू आहे। अरविंद सावंत माझ्यासोबत आहेत, अनिल देसाई देखील आहेत। सर, प्रश्न असा आहे की रमेश चेन्नीथला इथं आलेले आहेत, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी। तर या बैठका किंवा हा दौरा किती महत्वाचा आहे विधानसभेच्या अनुषंगाने? मला वाटतं यावर परत भाष्य करण्याची गरज असं मला वाटत नाही। एक तर निव्वळ महाराष्ट्राची विधानसभाचा विषय नाही, तर आज आदरणीय उद्धवजींचं नेतृत्व उभ्या देशामध्ये त्या नेतृत्वाकडे फार आशेने आणि अपेक्षेने पाहिलं जातं आणि म्हणून अनेकदा उद्धवजींनी दिल्लीत यावं, अनेकांशी संवाद साधावा अशी मागणी असायची। आता गेले 1-2 वेळा ते अधिवेशनाच्या काळात आलं का सगळेच भेटतात, म्हणून ते इथं आलेले आहेत। आणि या सगळ्या आल्यानंतर सर्व पक्षांच्या धोरणांना भेटणं हे स्वाभाविक आहे। महाराष्ट्राची विधानसभा आम्ही आहोतच, आम्ही नावच दिलंय महाविकास आघाडी, त्यामुळे आघाडी व्यवस्थित चालणार। त्याला काय आघाडीमध्ये देसाई साहेब, तुम्हालाच माझा प्रश्न असेल, जेव्हा 2 नेते भेटतात आणि आता सर्वात महत्वाचा विषय, आव्हान तुमच्यासोबत विधानसभेचाच आहे, म्हणून सोनियाजींची भेट, आपच्या नेत्यांची भेट किंवा पवार साहेबांची भेट दिल्लीमध्ये घेणं, तर निश्चितपणे जागा वाटप आणि इथे विषय येतीलच चर्चामध्ये। आपण कसं पुढे जायचं याबद्दल? ते विषय अरविंदजींनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात होतील। इंडिया अलायन्सचा आपण एक कॉन्स्टिट्युएंट आहोत, फॅक्टर आहोत। आज इथे दिल्लीला आल्यानंतर या बड्या नेत्यांना भेटणं वगैरे, परत प्रासंगिक जो काही विषय असतात, राजकीय असतात, सामाजिक असतात, इतर घडामोडी जसं बांगलादेशच्या असतील, त्या विषयावर मत प्रदर्शित करणं, आपण कुठे आहोत, काय, याचा एक सगळ्या नेत्यांची भेटगाठ आणि कनेक्ट, सगळ्यात महत्त्वाचं कनेक्ट, रेग्युलर इंटरव्हल्स, ते एक त्याचा एक भाग आहे, जसं या वेळेला होत आहे। साहेब, एक छोटासा प्रश्न आणि खूप महत्त्वाचा प्रश्न, लोकसभेमध्ये आपण पाहिलं की शिवसेना हा मोठा भाव म्हणून महाविकास आघाडीमध्ये आलं, जास्त जागा तुम्हाला मिळाल्या, 22 जागा आपण लढल्यात। यावेळेला देखील 124चा टार्गेट, आपण या 288 पैकी जागा तुमच्याकडे याव्यात अशी चर्चा आहे, किंवा त्याबद्दल काही बोलणं होईल? हा टार्गेट किंवा हा आकडा आहे का? सर्वांचं एकच उद्दिष्ट आहे, जिंकेल ती जागा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।